नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत 407 पदांची नवीन पदभरती निघालेली आहे. यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त ITI कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे आणि तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचे आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत महावितरण विभागाअंतर्गत 6,500 पदांची जी नवीन पदभरती निघालेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा. डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, त्याला नक्कीच फॉलो करा. तर चला आजच्या भरतीकडे वळत बघा. स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत ही पदभरती निघालेली आहे. यामध्ये शिकाऊ उमेदवारांची पदभरती केली जाणार ती 2026-27 करता. ही पदभरती पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असणार आहे. तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहे बघा. यामध्ये कोणकोणते पदे असणार. सर्वप्रथम कोपा या पदाकरता 106 जागा रिक्त आहेत. तुम्ही कास्टवर चेक करू शकता तुमच्या कास्टसाठी किती रिक्त जागा असणार आहेत. त्यानंतर तानतंत्री या पदाकरता 87 जागा रिक्त आहेत. 20 तंत्री 80 जागा रिक्त आहेत. आणि त्यानंतर डेस्कटॉप ऑपरेटर या पदाकरता 42 जागा, नळ कारिगर याकरता 24 जागा. त्यानंतर RACT या पदाकरता 21 जागा रिक्त आहेत. पंप ऑपरेटर कम मेकॅनिकल या पदाकरता 15 जागा रिक्त आहेत. भूमापक 14 जागा रिक्त असणार आहेत. त्यानंतर येथे आरेखा स्थापत्य या पदाकरता 8 जागा आहेत. त्यानंतर मेकॅनिकल मोटर व्हेकल या पदाकरता 4 जागा रिक्त आहेत. त्यानंतर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक या पदाकरता 3 जागा आणि माळी करता 3 जागा रिक्त असणार. अशा मिळून 407 पदांची नवीन पदभरती निघालेली आहे. बघा, यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर सर्वप्रथम कोपा या पदाकरता तुमचं शैक्षणिक पात्रता ही 1 वर्षाचा कोर्स कंप्लीट करणे आवश्यक असणार. तो म्हणजे शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेअंतर्गत कोपा या पदाकरता जो कोर्स आहे तो उत्तीर्ण करणे आवश्यक असणार. 20 तंत्र या पदाकरता 2 वर्षाचा इलेक्ट्रॉनिक्सचा जो कोर्स आहे तो कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. तारतंत्रीसाठी 2 वर्षाचा कोर्स कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. वायरमॅनचा तो पण ITI पास असणे आवश्यक असणार. सर्व प्रदान करता येथे 1 ते 2 वर्षाचा जो ITI कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा, आता यामध्ये तुम्हाला असे कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये आलं तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुमचं 10वीचं व तुम्ही ITI पास केलं त्या सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशन लिंक आणि नोटिफिकेशन लिंक भेटून जाणार आहे. मित्रांनो, ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 6 मे 2026 असणार. जे कोणी पण या बाजूला पात्र असेल नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचे आणि सबस्क्राईब नक्कीच करा.